नमस्कार. पडसादाच्या आयच्या भागात तुमका सगळ्यांक मायमोगाचो येवकार. जिल्हा पंचायतीच्यो वेंचणुको तोंडार पावल्यात. शेनवारा गोंयांतल्या 50 जिल्हा पंचायत मतदारसंघात 50 नव्या वांगड्यां खातीर वेंचणुको जातल्यो आनी सोमाराक आमकां ताचो रिजल्ट दिसतलो. पूण मुखार कितें? जिल्हा पंचायतीच्यो वेंचणुको जाल्या उपरांत जे वांगडी वेंचून येतले तांच्या कडेन खऱ्या अर्थान अधिकार आसात काय कितें? आनी पर्यायान हांव म्हणन की गोंयांत पंचायती राज सिस्टम जो आसा, दोन स्तरावयलो जो सिस्टम आमी पळयतात, पंचायत आनी जिल्हा पंचायत, ह्या पंचायतींक ह्या जिल्हा पंचायतींक योग्य ते अधिकार आसात काय कितें, तांकां ज्या मुक्तपणान जे फ्रीडम घेवन काम करपाक मेळपाक जाय ते मेळटा काय कितें, ह्या एकंदर सगळ्या प्रश्नांचेर आयज आमी हांगा चर्चा करतात. आनी ही चर्चा करपाक आमच्या मदीं दोन मानेस्त आसात. आमची पहिली मानेस्त आसा डॉक्टर सीमा साळगांवकर. सीमाबाई येवकार तुमकां. सीमाबाई सरकारी महाविद्यालय खांडोळे हांगा वायस प्रिंसिपल आसा आनी पॉलिटिकल सायन्स हो तांचो विशय आनी अशा वेगवेगळ्या राजकीय विशयांचेर तांचें विश्लेशण आसता. आयज तांच्या कडेन आमी ह्या विशयाचेर चर्चा करतली. आनी आमचे दुसरे मानेस्त आसा संकल्पबाब महाले. संकल्पबाब चिकोलडा बोगमाळो ह्या पंचायतीचे सरपंच आसा. खूब तरणाट्या वयार हांव म्हणन राजकारणांत तांणी पांय दवरला आनी एकंदर पंचायतीन कशें कितें चलता हाचो बरोच अणभव तांकां आसा. तांच्याय कडल्यान आमी ह्या विशयाचेर जाणा जावन घेतले. सीमाबाई, सामक्या शालेय पातळी वयल्या प्रश्ना वयल्यान सुरू करता, कारण खूब जाणांक खबर ना की मुळात पंचायतीचे अधिकार कितें किंवा जिल्हा पंचायत आमी जेन्ना म्हणटात तेन्ना हो सिस्टम कितें. सो 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नेमको कितें आशिल्लो आनी ताज्या अंडर हे जे पंचायती राज सिस्टम स्थापन जालें ताजे अधिकार कितें आसता? ओके. सो तुवें म्हणलां तशें म्हाका दिसता 1-2 मिनटां एकदम सुरवातेच्यान कितें जालें तें सांगता. सो जेन्ना आमचें कॉन्स्टिट्युशन जालें तेन्ना आर्टिकल 1 युनियन ऑफ स्टेट्स म्हणलें. पण आमकां सदांच डेमोक्रेसी जाय आशिल्ली, डिसेंट्रलायझेशन जाय आशिल्लें आनी म्हणून पंचायती राज आसचें हें खंय तरी सपान सगळ्यांचेंच आशिल्लें. चड करून महात्मा गांधीचें सगळ्यान व्हडलें सपन आशिल्लें. आनी म्हणून बलवंतराय मेहता कमिटी आशिल्ली 1957 किंवा अशोक मेहता कमिटी आयली 1977. अश्यो ज्यो कमिटीज आयल्यो आनी ताचे फुडें अशे खूब इनिशिएटीव घेतल्या उपरांत हो पर्टिक्युलर अमेंडमेंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अमेंडमेंट एट द ग्रासरूट्स लेवल, 73rd अमेंडमेंट अस्तित्वान आयलो इन 1992. 1994 तो आमी गोव्यान घेतलो आनी गोंयांतलें पयलें इलेक्शन आफ्टर 73rd अमेंडमेंट पंचायती राज एक्ट पास जाल्या उपरांत 1997 जालें. आतां हाजो अर्थ अशें न्ही की पंचायत नासल्योच आनी 73rd उपरांतच त्यो आयल्यो. पंचायत आशिल्ल्यो, पण 73rd अमेंडमेंट इज इम्पॉर्टंट कित्याक 73rd अमेंडमेंटान सगळ्यान पयलीं इलेक्शन्स जी 5 वर्सांनी जावपाकच जाय, कित्याक आदी ती जाताली ना जाताली. सो आतां कंपल्सरिली 5 वर्सांनी इलेक्शन ही पंचायतीक जावपाकच जाय. किंवा सेकंड देर हॅज टू बी रिजर्वेशन्स. पयलीं रिजर्वेशन्स नाशिल्ल्यो, जरी बायलांक आरक्षण आशिल्लें, मे बी 1 वुमन वॉज इन वन पंचायत, but that was more nominated, so there was no elections happening. So now there was reservations. There was reservations for ST, SC, OBC, women. कित्याक inclusive. When we say democracy, it means सगळ्यांक वांगडा घेवन वचपाक जाय. So हो एक important power किंवा हो एक important element आयलो. थर्ड important आयलो की पंचायत जरी आमी म्हणले तरी finances are very important. So now there was a provision for finance commission which would be now looking into allocation of finances. And fourth सगळ्यात महत्वाचो जो गोष्ट आयली ती म्हणल्यार making gram sabhas statutory or giving them that powers where they had to be compulsorily 8 gram sabhas to be held every year. So I think that brought in a lot of powers to the panchayat. So this is how you feel 73rd amendment is very important and that brought the major change at the grassroots level in Goa. या बरोबर. संकल्प जशे मॅडमनी सांगले की 98 आमी पळयतात की पंचायत गोंयान आसा आनी जेन्ना आमी पंचायती राजाच्या अधिकारा विशीं उलयता तेन्ना एकंदर भारतान एक तरेची क्रिटिसिजमूच आमी आयकता की तांकां जितले मेळूंक जाय तितले अधिकार मेळूंक ना. आनी कांय स्टडीज हांव वाचतालें तातूंत तर ताणें म्हळां की गोंय ऑलमोस्ट एक लास्ट 5 राज्यांनी जंय बऱ्या तरे म्हणजे चलना पंचायती राज सिस्टम किंवा आनीक बरें जावं येता. तुजो पर्सनल अनुभव कितें की फाटले इतलो तेंप तूं पंचायतीन आसा, तूं सरपंचूय आसा, की तुमच्या कडेन अधिकार आसात? आमच्याकडे अधिकार आसाय म्हणू शकता आणि आमच्याकडे अधिकार नाही म्हणू शकता. आता आसा कित्याक आम्ही सेल्फ गव्हर्नन्स
आम्ही जाय तशें म्हटल्यार लोकांच्या हिता खातीर आतां मॅडमीन ग्राम सभेचो उल्लेख केलो. ग्राम म्हटल्यार गांव आणि बेजिकली गांवांक जे जाय म्हटल्यार गांवांत त्या रावपी लोकांक जे जाय तशीच ही पंचायत कामां करीत आसता. सो त्याच बरोबर ना कित्याक म्हणटा जाल्यार खूब फावटी पयलां आसतलें आनी जसो गोंया भितर आतां जो बोवाळ चल्लेलो आसा खुबशे प्रोजेक्ट्स गांवच्या लोकांक नाका आसता. गांवचे गांवपण दवरपाक जाय. गोंयांत 191 पंचायती आहा वेरीन आमी मोर ऑफ आमी म्हणू शकता की आमी रुरल म्हणजे गांवगिऱ्या वाठारांत आमी आसा कित्याक म्युनिसिपालिटी कमी, अर्बन एरियाज कमी आनी हे पंचायतीचो कावंट दाखयता. सो तेच्या भितर खुबशे प्रोजेक्ट्स एक एकदां अशे आसता की ते गांवच्या गांवपण दवरपा खातीर गरजेचे आसता पण ते आमचेर केन्ना केन्ना थोपले वयता कित्याक आमच्या वयर आमकांच सुपिरियर पावर्स नासता. आमी प्रोजेक्ट्स केन्ना केन्ना डिक्लायन करता, ग्रामसभेन घालून रेझोल्युशन मांडून सुद्दां आमी ऑब्जेक्ट करता पण ते खंय तरी सस्टेन जायना. मागीर ते कोर्टाची पायरी चड आनी कितें तेतून टायम वयता आनी परत ते वयल्यान जेन्ना सुपिरियर सांगतात ते येवन आमकां हांगा इम्प्लिमेंट करपाक पडटा. सो हे आसाय आनी नाय हे आमी तेतूंतल्यान म्हणूंक शकता. अशें उत्तर हांव सद्या तरी म्हाज्या 8 वर्साच्या अनुभवा भितर दिवंक शकता कित्याक 3 वर्सां हांव कंटिन्युअसली गेल्या सरपंच म्हणून काम करता. तेच्या पयलीं हांव 2 वर्सां डेप्युटी सरपंच म्हणून आसलो. पण ह्या एकंदरीत ल्हानशा अनुभवा भितर हांव तरी हे म्हणूंक शकता तशें. सो लोकांच्या हिता खातीर जर आमी काम करपाक जाय जाल्यार खूब सारके गजाली आसात जे आमी नव्या जनरेशन म्हटल्यार नव्या पिढीन करपाक जाय. कित्याक हेच्या पयलीं आमी पंचायती पयला आनी हेच्या पयलीं आमी सरपंच पयला, पंच पयला, ते फक्त रस्ते गटार इतल्या पर्यंत सीमित आसा. पण आयचे गोंयचे प्रश्न आनी गांवांतले प्रश्न हे वेगवेगळ्या पातळी वयले आनी लोक तुका एक प्रश्न सुटयलो म्हणून ते जायना. नवो नवो प्रश्न प्रत्येक दिसा एक नवे नवे प्रश्न आनी नवे नवे चॅलेंजीस आसता. आतां सद्या कचऱ्याचो प्रश्न हो ज्वलंत असो विशय आसा सगळीकडे गोंयभरच आसा आनी आपूण हायकोर्टाच्या डायरेक्शना प्रमाणे तो कचऱ्याचो विशय त्याची सुटका गांवा भितरूच करपाक जाय. सो तेच्या खातीर आमी कितें करतले? सो लोकांक कॉन्फिडन्सान घेवन ती MRF शेड जावपाक जाय. लोकांक तितले तुवें अवेअरनेस करून वेट आनी ड्राय सेग्रिगेट करा. आतां मेडिकल वेस्ट आसा हे सगळें करपा खातीर तुका पंचायतीचो बऱ्यापैकी एक्सपिरियन्स येता आनी एक शिकलेलो जर भुरगो तेच्या भितर आसलो जाल्यार आमी वेगळ्या तरेन काम करूं शकता. हे तरी म्हाका आयज पर्यंत दिसून येयल्लें आसा आनी आमी त्या वाटेन चलत आसा. बरोबर. सीमाबाई एक आमकां आर्ग्युमेंट आयकुपाक मेळटा तो की गोंय आमचें ल्हान. सो गोंय ल्हान राज्य आशिल्ल्या कारणान पंचायत, जिल्हा पंचायत, स्टेट गव्हर्मेंट अशा तरेचे स्तर करून कितलो फायदो जातलो किंवा ताका लागून खंय तरी पंचायतीक आनी एडिशनल पावर्स कित्याक अशा तरेचे एक प्रश्नचिन्ह दिसता. हाऊ फार दिस आर्ग्युमेंट कॅन स्टँड इन? No, actually, I feel that it is an advantage that we are small. Actually, तू म्हणटा तशें सायज ऑफ द स्टेट मॅटर्स अ लॉट. पण कितें आसा सायज ल्हान आसल्यामुळे आमकां एक्सेसिबिलिटी चड आसा. पीपल कॅन गो विथ देअर कंप्लेन्स एट द डिफरंट लेवल्स. बट एट द सेम टायम बिकॉज our size is small, it doesn't mean that there should not be decentralization. Because what will happen is, in fact, आता ताणी सांगला तशें पंचायतीन ऍक्च्युअली खूब कितें बरें करूंक जाता. बट आय ऑल्सो अग्री की ओव्हरलॅप जाता. लायक देर हॅज बीन द होल प्रॉब्लेम इज बिकॉज खूब ओव्हरलॅप जाता. पंचायतीची फंक्शनां मागीर जिल्हा पंचायत फंक्शन, गव्हर्मेंट डिपार्टमेंट फंक्शन अँड दॅट कूड बी तो एक कारण आसूं येता की तांकां बरेच फावटी आतां आसा की ना हो जो प्रश्न तुमी उलयताली पळय की तो प्रश्न येवंक शकता. कित्याक सगळे जर पंचायत करूंक लागली जाल्यार फुडें हांकां पावर्स कितें उरतले. सो दॅट इज वन फियर. बट ऍक्च्युअली आमी त्या फियरांसून भायर येवपाक जाय. आमी ऍक्च्युअली कितें चिंतपाक जाय की चड जर आमी हे लोकलायज इफ वी हॅव ग्रासरूट इन्स्टिट्यूशन अँड ग्रासरूट गव्हर्नन्स आय एम शुअर आमचे प्रॉब्लेम चड बरे सॉल्व जातले. इनफॅक्ट हांव म्हणटा की पंचायतीन आनीक प्रोएक्टिव्ह जावपाक जाय. आमी जर कंपेर केले न्ही आमच्यो पंचायत आतां हो प्रश्न कित्याक येता जाणा कित्याक आमचे परफॉर्मन्स इफ ही अग्रीज आय एम शुअर यू नो आय नो आय एम नॉट फ्रॉम द एक्च्युअल आय मीन द ग्रासरूट्स बट आय एम फ्रॉम एकेडॅमिक्स. पण आमी रिसर्च केल्या उपरांत आमकां अशें दिसून येता की आमच्यो पंचायतसान आनीक प्रोएक्टिव्ह जावपाक जाय. आतां डिजिटली एक्च्युअली कितले एडवान्समेंट जाला. आय वॉज रिडींग इन केरला पंचायत तांकां कितले डिजिटली दे आर टेकिंग सो मच एडवांटेज अँड बेनिफीट की तेंचे लिगल इश्यूज गांवांतले ते सॉल्व करता, डोमेस्टीक इश्यूज पंचायत सॉल्व करता, प्रॉपर्टी इश्यूज पंचायत सॉल्व करता, रोड्स, हेल्थ, एज्युकेशन सगळे पंचायत. पीपल आर सो हॅपी. सो आमी
पंचायत नाका सगळे आमी न्हू आनी आमकां ती संवय जाल्या की आमकां कितेंय प्रॉब्लम आसलो आमी MLA कॉल करता म्हाका दिसता ते वी शुड नॉट इतलें चिंतूंक जायना वी हॅव टू थिंक अबाउट ग्रासरूट गव्हर्नन्स द रोल ऑफ द पंचायत आनी आमकां खबर आसा की पार्ट 9 एंड अंडर 11 शेड्यूल 29 आयटम्स आसात ह्या आयटमांतले आय रियली डोंट नो पंचायतीक आतां कितले आसात पण रिसोर्सीस ऑफ द पंचायत खूब इम्पॉर्टंट ते खंयचे डिपार्टमेंट पळयना पळय सो दॅट पंचायत कॅन टेक केअर ऑफ सो म्हाका दिसना की एट दीस पॉयंट वी शूड थिंक अबाउट रिड्युसिंग द पावर्स वी शूड सी फंक्शन्स दिल्यात पावर्स कशे तांकां मेळटले अँड वी शूड स्ट्रेंथन दीस ग्रासरूट गव्हर्नन्स बरोबर संकल्प एक गजाल ह्या आरपोराच्या सगळ्या इन्सिडंट्सा उपरांत आमी पळयतात की एक खंय तरी हो ताजेर घालता तो हाजेर घालता पंचायत म्हणटा की आमी डेमोलिशन ऑर्डर काडिल्ली पूण तें डेमोलिशन जालें ना सो खंय तरी पंचायतीन चड स्ट्रेंथन करून हे जे इम्पॉर्टंट पावर्स आसात ते पंचायती कडेन दिवन तांकांच फायनल ऑथॉरिटी करपाची गरज आसा काय कितें किंवा आमी जे म्हणटात की एक सिंगल विंडो सिस्टम आयज जावपाक जाय सो ह्या सिंगल विंडो सिस्टमान लोक पळयता आसतना कशें पळयता की स्टेट गव्हर्मेंट इज द सुप्रीम बट डू यू फील की पंचायत शूड एक्चुअली बी सुप्रीम बिकॉज तुवें जशें म्हळें की तांकां चड खबर आसा की तुज्या गांवांत कितें आसूंक जाय कितें येवंक जाय किंवा कितें येवंक जायना सो शूड पंचायत बी मेड फायनल ऑथॉरिटी इन सर्टन केसीस आरपोरा केस इज म्हटल्यार मोर ऑफ सबज्युडियस कायंड ऑफ थिंग पण आमी फर्स्ट इन्स्टन्सार जेन्ना हांव सरपंच म्हणून पळयता ही केस आनी जे थ्रू मिडिया चॅनलांतल्यान आमकां जे दिसता सरपंच डजंट हॅव एनी पावर्स विदाउट रेजोल्युशन कसल्याय गजालीचेर सायन करपाक फॉर दॅट मॅटर ऑफ ट्रेड टॅक्स आसूं आज ती पावर ना न्हू इवन रिन्युअल जावं किंवा आमी कन्स्ट्रक्शन लायसन कोणाक दिता किंवा कितें आसूं ती विदाउट रेजोल्युशन सरपंचा कडेन पावर ना कसलीय फायल येयली इट हॅज टू बी इन आमची 15 दिसान जी मिटींग जाता ऑर्डिनरी मिटींग जाता प्रत्येक म्हयन्यान 2 मिटींग जाता त्याच्या भितर ती मांडपाकूच जाय त्याच्या उपरांत डिस्कशन किंवा सायड इन्स्पेक्शन हो प्रोसेस फॉलो जाता सो ती करूनच मागीर फायनल कन्क्लुजनार येवपाक जाय पयली गजाल सो ते खंय तरी थंय केला करूं ना अशें आमकां दिसना थंय कळना सारकें कितें पण फर्स्ट इन्स्टन्सार जर हांव म्हणटा जाल्यार खंय तरी पंचायतीची चूक नजरेक येता कळ्ळें न्हू दुसरी गजाल कशी आहा की तुमी म्हणटा जाल्यार पंचायतीक फायनल पावर दिवपाक जाय जाल्यार आमचो सेक्रेटरी जो निवड आसता तो तितलो वेल एज्युकेटेड आणि तेका ते सगळे गजालींचो ज्ञान असप गरजेचें आसा आमकां पंचायतीक आयज 191 पंचायतीक फक्त एकूच सेक्रेटरी आसता जो तेका टेक्निकल नॉलेज आसना म्हणून आमी कितें करता खंयचीय फायल येयली जाल्यार आमच्या वयर पीडी आसता किंवा TCP तेचो अप्रुवल घेवन फायनल अप्रुवल पंचायत दिता कित्याक आमकां टेक्निकल अप्रुवल नासता आमी पंचायत केन्ना केन्ना सरपंच शिकलेलो आसता केन्ना केन्ना पॉवर ऑफ डेमोक्रेसी कोणी इलेक्टेड मेंबर जावं शकता तेका खंयच क्वॉलिफिकेशन लागना काय जायना सो त्याच्या खातीर सेक्रेटरी जो आसता तो गायड करता बॉडीक बेसिकली सो तो तितलो एलिजिबल आसपाची गरज आसा तरच पंचायतीक पावर दिले जाल्यार ते म्हाका दिसता फुडें सारखे स्ट्रीमलायन जावं शकता आनी त्याच्या बरोबर सेक्रेटरी बरोबर टेक्निकल आणि टीम ही इन्क्लूड करून घेवप गरजेचें म्हटल्यार इंजिनियर जावं आणि कोण जे आमकां जाय ते करून घेवपाची गरज आसा त्याच बरोबर मॅडमीन आतां उल्लेख केलो की डिजिटलायझेशन ते स्लो करून जाता गोंयांनी जाता आमी सुद्दां तेचो ट्राय करता प्रयत्न करता पण गोंया सारख्या राज्यान कितें जाता पंचायती ही एक म्हटल्यार आमचीच पंचायत आतां खूब रेडियस तिचो धाकटो आसा सो कोणी डिजिटल करपा पेक्षा तो येवन पंचायतीक विजीट करतलो आमी सुद्दां खूब ट्राय केले म्हटल्यार आमी करपाचो प्रयत्न केलो पण लोक प्रिफर करता प्रत्यक्ष येवन मेळून करपा खातीर सो ते आतां स्लो करून काही गजाली त्याच्या भितर चेंजीस जायत आसा आनी ते बऱ्या खातीर जातले आनी फुडल्या काही वर्सां भितर तरी ते चेंजीस आमकां दिसून येतले आणि म्हाका दिसता तूं म्हणटा जशें की एम्पावर करता आसतना तो नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्या भोंवतणी जे म्हणजे मॅनपावर जालीच प्लस बाकीचो जो इन्फ्रास्ट्रक्चर जाय टेक्निकल स्ट्रेंथनिंग तेंय जावपाची गरज आसा सीमाबाई एक मुद्दो जो तुमी सुरवातेकूच मांडलो वॉज रिगार्डिंग रिजर्वेशन्स आनी आमी पळयता फाटली आतां सगळी इतली वर्सां हे रिजर्वेशन चालू आसा वेगवेगळ्या घटकां खातीर चालू आसा बायलां खातीर चालू आसा जातीच्या आदाराचेर चालू आसा हॅज दीस रिजर्वेशन बेनिफिटेड कारण आमी पळयता आसतना आयजूय पळयता जिल्हा पंचायतीचे सध्या कॅम्पेनिंग चलता आसतना सुद्दां पळयतात की कॅन्डिडेट एक आसा पूण उलोवपी वेगळो आसा मनीस त्याच्या बरोबर कोणाची तरी बायल आसा भयण आसा ऑर यू नो ते डमी कॅन्डिडेट्स म्हणटा तसो प्रकार दिसता स्पश्टपणान सो हॅज रिजर्वेशन एक्चुली बेनिफिटेड गोवा स्पेशली इन दीस लोकल सेल्फ गव्हर्नन्स ओके सो एक्चुली कितें आसा इफ यू लुक एट रिजर्वेशन परत तातून आमकां परत बायफकेट करचें पडटलें रिजर्वेशन फॉर विमेन अँड हाव इट हॅज बेनिफिटेड ऑर वेदर इट हॅज रिजर्वेशन फॉर ST SC OBC मीन्स प्रत्येकाचें आमकां
क्रॉस करून पोवचे पडटले लायक तानाजी हलनकर. हम्म. सो इवन तानाजी हलनकरान कितें म्हणलां की पंचायत लेवलार जेन्ना इलेक्शन जाताली तेन्ना किंवा पंचायतीन जे पंच म्हणून येताले हम्म. दे वर नेवर फ्रॉम हाय कास्ट or nor they were from like they were basically the OBC or those people Kshatriya Bhandari Samaj. So he mentions that. So from that point of view that ST, SC, OBC म्हणजे वेगळे वेगळे you have to like because maybe high caste were more interested in the state politics rather than this politics. So but I will speak about women. बायलांचे कशी कितें what is this कित्याक हांवें स्टडी केला आनी I can say with like kind of authority. सो बायलांचे कितें पळोवन आयलां की पयलीं तूं म्हणटा तशें डमी कॅन्डिडेट जाले आसत, सरपंचपती जाले आसत किंवा कितें जालां आसत, पण जेन्ना त्यो एक्चुअली फॉर वॉट एवर रिजन जेन्ना तांचे पावर्स तांकां आयल्या ते निवडून आयल्या तेन्ना सबसिक्वंटली तांच्यांनी गोंयांत तरी मिटींग स्वताहून अटेंड करपाक सुरू केल्यात. पयलीं ती म्हणटा आसतली अरे चल रे म्हाका पावय मातशें पंचायतीन नाल्यार म्हाका मिटींग आसा, बट तांच्यांनी खंय तरी आनी आमी पळयलां की इट इज अ एड ऑन बायलो गोंयान इनफॅक्ट आमचो नंबर सगळ्यात वयर लागता देशान बायलो दे ड्रायव्ह मे बी 4-wheeler 2-wheeler सो अँड मेनी ऑफ दीस पीपल आर व्हेरी एम्पावर्ड दॅट वे. सो ती आपले आपूण अटेंड करता आयकपाचो प्रयत्न करता आनी बऱ्योचश्यो कॅन्डिडेट सबसिक्वंटली पयलीं रिजर्वडार आयल्या मागीर ती आपूण जनरल कॅटेगरीन निवडून बी आयल्या किंवा ना आयले आसत पूण कंटेस्ट केला. सो दॅट ऑल्सो मिन्स अ लॉट. बरोबर. कंटेस्टच करूंक ना आमी म्हणू शकताली की बायलांक कांय इंटरेस्ट ना ती आयली, पूण आतां कंटेस्ट करून ती जिखूंक ना दॅट बिकम्स अनदर इश्यू ऑफ डिबेट. कळ्ळें तुका. सो जर पीपल आर नॉट वोटिंग सेईंग दॅट विमेन कितें करतली दॅन यू कांट डू एनीथिंग. बट बायलांनी बरेचशे बरें काम केल्लें आसा आनी अशें पळोवण्यात आयलां की बेसीक जे नेसेसिटीज आसात त्यो सदांच बायलांच्यो प्रायोरिटी उरल्यात. सो दे वील ऑलवेज लायक इफ फॉर एक्झाम्पल जेन्ना आमी दादलो सरपंचाक विचारले ताणें फुटबॉल ग्राउंडाक चड प्रायोरिटी दिल्या आनी बायलांनी वॉटर किंवा स्ट्रीट लायट्स कित्याक तांच्याच घरांतले मनशांनी नॉट नेसेसरिली चलयो तांचेच घोव आसत चलो आसत रातचे घरा येता म्हणून स्ट्रीट लायट्स हाजेर एम्फेसीस दिल्लो आसा. सो करूंक ना न्ही देर हॅज बीन क्वॉलिटी चेंज. येस शुअर. संकल्प एक प्रश्न जो खूप तेंप जालो ताजेर चर्चा जाता ती म्हणजे राजकीय पक्षांचे ह्या लेवलाचेर इंटरफियरन्स आणि सुरवातेक खूप म्हणजे अपोज जातालो. आयज आमी पळयतात की सर्रास पक्षाच्या म्हणजे सिंबॉलाचेर आयज लोकल सेल्फ गव्हर्मेंटाचे इलेक्शन जातात. एक म्हणजे हे कितले सारके आणि हाका लागून जर एखादो कोणी आसा जाका घडये पक्षा कडेन वचून हे लढप शक्य ना किंवा ताका नाका आणि तो इंडिपेंडंटली लढूंक शकता आणि तो मुखार येता पूण जस्ट बिकॉज अ पार्टी हॅज मोर पावर किंवा तांच्या कडेन मोर रिसोर्सीस आसा म्हणून तो फाटी पडटा जाल्यार ताका लागून अशे तरेचे इंडिपेंडंट कॅन्डिडेट्सूय फाटी पडटात काय कितें? कशें आसता पयल्याच फावटी गोंयान लोकल गव्हर्नन्सार पार्टी लेवलाचेर इलेक्शन जाता म्हणजे ZP इलेक्शन जाता आणि पार्टीचो डॉमिनन्स कितलो आहा वोट शेअर कितलो आहा हो एकंदरीत याची परीक्षा घेवपाचो ही स्टेज आमी म्हणू शकता. आणि ZP इलेक्शन हे सदांच आमी पळयलां की ZP जाल्लेच ते फुडें जावन आमदार जाला MLA जाला तेच्या बद्दल खूप उदाहरणां आमी दिवंक शकता. सो त्याच्यातलीच ही एक खंय तरी प्रिलिम एक्झाम अशें आमी म्हणू शकता. आणि खूप जाणांक त्याच्या भितर म्हटल्यार अशें आसता की पार्टी इलेक्शन जेन्ना जाता तेन्ना खूप कॅन्डिडेट असता तेन्ना तांकां कंटेस्ट करपाचें आसता पूण पार्टी विजिबिलिटी पळयता किंवा आनी खंयचे तेंची आपली जजमेंट क्रायटेरिया आसतली त्या बेजाचेर एकल्याकूच तिकीट मेळटा इतले पार्टी आहा. सो ते उरलेले आहा ते इंडिपेंडंट आपले वयता पूण तेच्या भितर कितें जाता पार्टीचे वोट्स जे आहा ते थंयच उरता. ते आमी आतां ह्या गजालींतल्यान आमकां MLA इलेक्शनांतल्यान आमी ते पळयल्ले आसा. आतांय काय म्हटल्यार तितलोच सिमिलर रिझल्ट आता तरी दिसून येतलो असो माझो तरी अंदाज असा कित्याक आमी फाटले कितले दीस जाले आता प्रचार ग्राउंड रिपोर्टाचेर म्हणजे ग्राउंड लेवलाचेर प्रचार करतात तोच खंय तरी स्टेटस बहुतेक दिसून येतलो कित्याक जी पावरान असता ती पार्टी त्याच्या कडेन रिसोर्सीस असता किंवा लिडर्स आसा सध्या सो त्याच्या खातीर ते मोर म्हणजे जाता तितल्या बऱ्या तरेकी लोकांक कन्विन्स करू शकता. खुबशे गजाली आसा जे म्हटल्यार जे पावरान असता ते करू शकता वेरेज आमी जे पावरान ना ते तितले लोकांक कन्विन्स करपाक फाटी पडटा हे दिसून आता सध्याचे चित्र दिसून येता. पण 22 तारखे उपरांत हे चित्र सारखे क्लियर जातले आणि आमकां एक तरेचो एक वेगळो अंदाज मेळटलो. पण माझ्या हेतून तरी लोकल गव्हर्नन्स जे आसा जावं ते ZP जावं पंचायत आणि म्युनिसिपालिटी ही इलेक्शनां खंय तरी हेच्या भितर तरी पार्टीचो इन्व्हॉल्वमेंट आसूंक जायना अशें म्हाका तरी दिसता कित्याक खूप जाणांक कंटेस्ट करपाचें आसता कित्याक वाड्या वयली इलेक्शनां अशी आमकां तरी दिसता.
त्याच्या भितर पार्टीक एकल्याक तिकीट दिल्या उपरांत उरलेले नर्वस जाता, ते खंय तरी थोडे कंटेस्ट करता, थोडे फाटी उरता. सो बरो कॅन्डिडेट सुद्धा तिकीट मेळनासतना फाटी उरता. सो तेच्या खातीर हे खंय तरी अवॉइड जावपाक जाय आसलें, पण आतां जाल्लें आसा, तो स्ट्रक्चर फॉर्म जाला, आमकां तेतून जिखपाक जाय, रुलिंगान येवपाक जाय, तर हे करपाकूच जाय. 22 तारखे उपरांत तो रिझल्ट सारको कळटलो. सारके. सीमाबाई, जिल्हा पंचायतीचो उल्लेख आयलो म्हणूनच विचारता की एका तरेन जिल्हा पंचायत म्हणटा ती पंचायत आनी स्टेट गव्हर्नमेंट हाच्या मदलो एक दुओ अशें आमी मानतात. सो आतां जिल्हा पंचायती कडेनूच मुळान तशें पावर नाशिल्ल्या कारणान हो ब्रिज सादप शक्य जाला काय कितें जिल्हा पंचायतीक, काय जिल्हा पंचायत ओनली बीन ऑन पेपर एज फार एज इम्प्लिमेंटेशन इज कन्सर्न? ओके, ॲक्च्युली एज ऑफ नाव तांचे परफॉर्मन्स जशे जाय आशिल्ले तशें आमकां दिसूंक ना. इवन दो आय थिंक ऑलमोस्ट 25 years हे पास. बरोबर. पण ॲक्च्युली जिल्हा पंचायतीक जरी हांवें म्हणलें की रोल इज ओवरलॅपिंग, पण जिल्हा पंचायत जाय जाल्यार खूब कितें करूं शकता. मोस्ट इम्पॉर्टंट लायक से फॉर एग्जाम्पल तांकां प्रमोट करपाक ग्रासरूट गव्हर्नन्स, आनी ते आसा पंचायती राजान, सेमिनार्स, कॉन्फरन्सीस अशें करूं शकता. किंवा फंड्स कितले पंचायतीक चडान चड हाडूंक मेळटा, आनी ते फंड्स ते पंचायतीन कशे वापरले, तांकां एक रिपोर्ट कशे रेडी करपाचे, किंवा तांच्या कडल्यान ते करून घेवपाचे, ते स्पेंड कशे करपाचे, अशे बरीचशी ॲक्च्युली कामां आसात जी करूंक जाता. पण जशें ताणें म्हणलें की बरेच फावटी ते स्ट्रेंथ टेस्ट करपाकच जिल्हा पंचायत आसा, की बाबा आमकां कितले वोट्स गादर करू शकतात आमी. आनी दुसरें म्हणल्यार एज ही सेड लॉन्चिंग पॅड फॉर द पीपल टू कंटेस्ट. जर आमी इतले नॅरो घेवन गेली जाल्यार इट इज नॉट ओके. पण जिल्हा पंचायतीकूय तशे पास दिवचे पडटले. बेश्टे पेपरार पास, लायक आय जस्ट रेड पयर सीएमान म्हणला की कम्युनिटी फार्मिंग जी आमची आतांची गरज आसा, कित्याक आमी आतां आत्मनिर्भर भारत म्हणटात, आमी स्वयंपूर्ण गोवा म्हणटात, ताच्या खातीर आमकां आमचे स्वताचे फार्मिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी आमचे ते शिरो आसल्यामुळे ते आमकां तातूंतसून आमकां जाय तशें बेनिफीट मेळना. सो कम्युनिटी फार्मिंग वूड बी व्हेरी गूड. सो जर ते कम्युनिटी फार्मिंग जिल्हा पंचायत खरेंच सिरियसली घेतले जाल्यार म्हाका दिसता आमचे बरेचशे we can have a lot of development in that area. So तशें आमकां म्हणजे genuinely we'll have to apply mind and see what actually could be to reduce that overlapping and what actually the जिल्हा पंचायत can function. सारके. थँक्यू सो मच. म्हाका दिसता बरेच चड आमची वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाल्ली आसा, आनी म्हाका दिसता आमचे पंचायती राज सिस्टम जेन्ना आमी म्हणटात तेन्ना फंड्स भरपूर येतात. म्हणजे आमी पळयता की जिल्हा पंचायतीक सुद्दां कोट्यांनी रुपयाचो फंड येता, पूण एकंदर जी शिंगां जाय ती शिंगां आमी ह्या लोकल सेल्फ गव्हर्मेंटाक दितले काय कितें, हाचेर म्हाका दिसता विचार जावपाक जाय. आनी जशें संकल्पान म्हळें की एका तरेन ही जिल्हा पंचायत निवडणूक ज्या तरेन आमी पळयता सगळ्या राजकीय पक्षांनी एक प्रेस्टीज इश्यू केला, ही जिल्हा पंचायत इलेक्शन आनी हाच्या नंतर जो निकाल येतलो ताच्या उपरांत तरी जिल्हा पंचायत स्ट्रेंथन जातली काय कितें हे प्रश्न आसा. त्या प्रश्नाचे जापो आमकां मेळटल्यो अशी आस्त बाळगुया. तुम्ही पळयत रावात द व्हॉइस फॉर गोंय. The Voice